91. आता हे सुरू केलं तरी चालेल ना, रेकॉर्डिंग झाले ना. हां, तर ग्रेस, मातृसेवा तुला त्यात कसा फोड करणार त्याची? मातुः सेवा षष्ठी तत्पुरुष. शाबास. हा, त्याच्या पुढचं 4-5च राहिलेत म्हणून तुम्ही सांगा बरं. शाल्मली पुढचं सांग. मिस मातृसेवा लास्ट आहे ना? नाही, त्याच्यानंतर आहेत ना बघ. का ते रद्द केलेत आपण? वाच बरं काय आहे शब्द त्याच्या पुढचा. हॅलो मिस, एक मिनिट थांबा. मला पुस्तक उघडायला वेळ लागेल म्हणून मी तुम्हाला सांगते. ग्रेस, तू वाच ग त्याच्या पुढचा. मातृसेवा. गृहस्थ. हा समजा म्हणजे गृहस्थ हा आहेच बर का, हा रद्द नाही केला. गृहस्थ मग काय होईल सांगा? गृहे तिष्ठति इति. शाबास. गृहे तिष्ठति इति. कोणता समास आहे हा? उपपद. उपपद तत्पुरुष समास. बघा ग्रेस पुढे चाललीये मागून येऊन. बरोबर उत्तर देतीये. आता मृणाली ढगे पुढचा वाच. गृहस्थ झाल्यावर. हॅलो, पुस्तकं उघडली नाहीत का ग तुम्ही? मी उघडते, थांब मग आता. 69, पेज नंबर 69 आहे बघा. काढलं? हॅलो उज्वस, तू सांग रे. हा, मीच उघडलं बघा. अरुचिही. अरुचिही कोणता समास होईल? ओजस सांग तू. नेची तत्पुरुष समास. कुठला? तो आहे ना न तत्पुरुष. काहीतरी आहे. न तत्पुरुष. न रुचिही. ग्रेस, तुला माहितीये का हा? नकारार्थी अक्षर पहिलं आलं की न तत्पुरुष. वाटीचा अ काढायचा, न ओ, कळलं का? आणि पाय मोडायचा. पुढे चिंतामग्ना. चिंतामग्ना कोणता होईल समास? सप्तमी तत्पुरुष. बरोबर. कसा काय सोडवलास? चिंतायां मग्नाः. शाबास. चिंतायां मग्ना. कळलं? सप्तमी तत्पुरुष. चिंते एनग्रोज्ड इन, काळजी, वरी. कळलं का? पुढचा पूर्णा नदी. पूर्णा नदी. पूर्णा नाम नदी. बरोबर. कर्मधारी. कर्मधारय समास. आता पेज नंबर 91 बघा, इथे शेअर केलंय मी. दार पोषण रताः समास विग्रहम कुरुतो. चौथं अभ्यासपत्र चाललंय, कळतंय का? पेज नंबर 91 उघडलं सर्वांनी पुस्तकामध्ये? आणि माझ्या इथे समोर पण आहे बघा. हॅलो रिनिया, दिसतंय ना ग?
हो मिस. हा बर, रिनियाचा आवाज अगदी स्पष्ट येतोय व्यवस्थित. ग्रेस, रिनिया, बाकीच्यांचे नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे काहीतरी जरा आवाज कापतोय. हे मृणाली ढगे, तू सांग मग मला. दार पोषण रता. हॅलो, येते का? हॅलो, हॅलो मिस. हा बोल. दार पोषण रता. दोन समास आहे त्याच्यात. मिस तृतीया सत्पुरुष येणार. नाही नाही नाही, हे बघ लक्षात ठेव. दार म्हणजे बायको, पोषण रता. पोषण म्हणजे त्याचं पालन पोषण करण्यात, रता म्हणजे मग्न. आता बघा काय विलं, दारस्य पोषणम. कळलं? षष्ठी तत्पुरुष समास. आणि मग दार पोषणे रता, एनग्रोज्ड इन. कळलं का? दार पोषणे रता, सप्तमी तत्पुरुष. असे दोन येत नाही, तुम्हाला एकच येणार. कळलं का सगळ्यांना? हॅलो ओंकार, समजतंय का? हा मिस. हा, आता यमराज सहोदर, सर्वात सोपं आहे बघा. यमराज सहोदर, अर्थ कळला? यमराजस्य सहोदरः. शाबास. यमराजस्य सहोदरः, षष्ठी तत्पुरुष समास. अर्थ कळला ना? यमराजाचा भाऊ, सहोदर, सह उदर, एकाच पोटातून जन्मलेले म्हणजे भाऊ. कळलं का? रामाभिषेक. रामस्य अभिषेकः. कळलं? षष्ठी तत्पुरुष. हेम घट्ट हो. काय होईल सांगा मला? हेम घट्ट हो. जरा वेगळा आहे. बोल बोल बोल, कोण बोलतय? मृणाली. मृणाली बोल. हेमनः घटः षष्ठी तत्पुरुष. एक तर चालेल, पण हेम घट्ट हो म्हणजे हा कर्मधारय पण होईल. कळलं का? हेम निर्मित घट्ट हो, मध्यम पदलोपी कर्मधारय. कळलं का? मध्यम हो. पदलोपी कर्मधारय. हेम निर्मित घट्ट हो, मध्यम पदलोपी म्हणजे मधलं पद म्हणजे घालवलंय, मधलं पद नाहीये. उदाहरणार्थ बघा ग्रेस, पुरणपोळी. आपण म्हणतो ना मराठीत पुरणपोळी, पुरण घालून तयार केलेली पोळी. मधले शब्द सगळे जातात, म्हणून म्हटलंय मध्यम पदलोपी कर्मधारय. आता पुढचं, पशुपतीही. काय विलो? पशूनां पती. हा, कोणता समास? षष्ठी तत्पुरुष. षष्ठी तत्पुरुष. अगदी बरोबर. पशु भानूप्रमाणे चालणार. भानुनाम षष्ठी, पशुनाम. कळलं? पशूंचा पती. आता पन्नग भूषण. जरा वेगळा आहे परत बघा. भूषणं यस्य सः. बरोबर. पन्नग भूषण यस्य सह. कळलं का? पन्नग म्हणजे काय? साप. आणि भूषण म्हणजे ऑर्नमेंट. कळलं का? पन्नग भूषणम यस्य सह, सच्या पुढे विसर्ग, ज्याचा ऑर्नमेंट स्नेक आहे तो.
पन्नगः भूषणः यस्य सः बहुव्रीही समास. मुद्दाम मी हळूहळू सांगतेय म्हणजे ज्यांना हवं त्यांनी लिहून ठेवा. समुद्र सुता सोपा आहे बघा. समुद्र सुता समुद्रस्य सुता. बरोबर. शाल्मली का? हो मिस. शाल्मली तुझं खूपच नेटवर्क हे झालंय. आवाज कापतोय तुझं खूप. हो. समुद्रस्य सुता षष्ठी तत्पुरुष समास. आता ऋतुजा आली की नाही? ऋतुजा हो आली आहे मिस मी. तू पुढचं सांगते का मला बघ. प्रतीक्षालय हो. आवाज बाळा हे नेटवर्क प्रॉब्लेम. आवाज नीट येत नाहीये. प्रतीक्षायै आलय चतुर्थी तत्पुरुष समास. कळलं? प्रतीक्षा मालाप्रमाणे म्हणजे वेटिंग रूम आपण म्हणतो ना, रूम फॉर वेटिंग. रूम फॉर वेटिंग. प्रतीक्षायै आलय. कळलं? हा विधान भोईर आलाय ना. विधान बाळा, विधान आत्ता आलाय तो. विधान जॉईन झाला का? हॅलो, नाही झाला अजून. ठीक आहे. निद्रामग्न हो. काय होणार? काय 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 तू परत बोल. निद्रया मग्न हो. नाही, निद्रेन एनग्रोज्ड बाय स्लीपिंग होईल का? एनग्रोज्ड इन स्लीपिंग. कळलं का? निद्रायाम मग्न हो. सप्तमी तत्पुरुष होईल. निद्रायाम मग्न हो. कळलं का? आणि समजा तुम्हाला पटलं नाही तर मला विचारा हा लगेच. कळतंय ना हे? हा. समीपस्थ हो. बघा सोपा आहे. गेलेत आपल्याला असे समास. समीपे तिष्ठती इति. कोणता समास? उपपद तत्पुरुष. शाबास, बरोबर. विधान भोईर आलास का? विधान हॅलो. त्याला ऍडमिट तर करून घेतलंय मी, पण आता बोलत नाहीये. हो मिस. आलायस ना? अरे आज परीक्षा झाली का तुमची? हो. हा. कसा गेला पेपर? सोप्पा. सोप्पा होता. मग एक करशील का? तो ग्रुपवर टाकशील का आपल्या, म्हणजे आपली मुलं सगळी सोडवतील. हो चालेल. किती मार्काचा होता? 80. 80 मार्काचा होता. बर. काय पेपर लिहायला लिहायला दिला होता? घरी दिला होता का? हा. नंतर काय म्हणजे PDF दिलेलं आणि आम्हाला लिहायला सांगितलेलं पेपर. आणि मग बरोबर चालेल. पण मग ग्रुपवर टाक म्हणजे सगळे बघतील मग. हा. हॅलो, हे बघा हा पेपर सगळ्यांनी सोडवायचा आहे. कळलं का? आणि हा केव्हा सोडवायचा आहे? आता तुम्हाला दिवाळीची सुट्टी मी पुढल्या आठवड्यात देणार की नाही? 12 तारखेपासून आपण सुट्टी घेऊया. म्हणजे तुमचा रविवारपासून म्हणजे क्लास होणार नाही. कुठल्या? 14 तारखेच्या बरं का. अजून 7 तारखेला आहे. लक्षात येते ना? नाहीतर सगळ्यांनी बुडवू नका. फक्त हा जो विधान भोईरे त्यांनी जो ग्रुपवर टाकला पेपर की तो त्या सुट्टीमध्ये सोडवायचा आहे. कळलं? आणि मग सर्वांचा आपण
तपासू आपण सगळे मिळून सोडवूया तो. कळलं? तुम्ही आधी सोडवायचा वहीमध्ये. बघा आता त्याच्या पुढे सुभाषित संग्रह काय होईल सांगा. ग्रेस तू नको सांगू आता, तुला सगळं येतंय. हा, ज्यांना येत नाही. ओंकार तू सांग रे बाळा. सुभाषितानां संग्रह षष्ठी तत्पुरुष. शाबास, बरोबर. कळलं? सुभाषितानां संग्रह षष्ठी तत्पुरुष समास. सगळ्यांना कळलंय ना? महाकाव्यम सोप्पा आहे सर्वात. कोण सांगेल? प्रचिती परुळेकर आलीये का बाळा? हो. मग सांगते महाकाव्यम. महत् काव्यम कर्मधारय. शाबास, बरोबर. हं? आता रिनिया डायस महाविद्यालय. महान विद्यालय कर्मधारय. शाबास. हं? आता क्लेटस तू सांग रे. भरत मुनी. त्याचं नेटवर्क नाही वाटतं. महेक खान आली का? महेक, हॅलो महेक. मग तू सांगशील का भरत मुनी? हॅलो. हो मिस. सांग मग. भरतः प्लस मुनिही. नाही बाळा, असं नाही. भरतः नाम मुनिही. कळलं का? कर्मधारय समास. हा संधी विग्रह नाहीये बाळा, समास विग्रह करायचा आहे. प्लस वगैरे काही नाही. भरतः नाम मुनिही. विशेषार्हता कोण सांगेल? मोहक वैती आलाय ना रे मोहक? ऍडमिट करून घेतलंय तुला मी. मोहक नेटवर्क नाही. ठीक आहे. मग आता कोण सांगेल बरं? ओजस तू सांग रे. विशेषार्हता. विशेषा आहर्ता. कोणता समास? कर्मधारय समास. शाबास, बरोबर. कळलं? विशेष योग्यता. अर्हता म्हणजे पात्रता, योग्यता, एबिलिटी. कळलं? विशेषा ती अर्हता म्हणून विशेषा. विशेषा अर्हता. कर्मधारय समास. मानवता धर्म कोणता समास होईल? बोल बोल. कोण बोलतंय? आवाज. ग्रेस. बोल बाळा. मानवता एव धर्म कर्मधार्य. शाबास, बरोबर. सर्व धर्माः. कोण सांगेल? मृणाली सांग. मृणाली डगे. सर्वे धर्माः कर्मधारय. शाबास. अभ्युदय कृत काय होईल? अभ्युदय कृत. नाही कळते? अभ्युदय. बोल, कोण बोलतंय? उपपद होईल ना? हा, उपपद तत्पुरुष. अभ्युदयम करोति इति. कळलं? प्रोग्रेस करणारा. अभ्युदय प्रगती, प्रोग्रेस. अभ्युदयम करोति इति.
तो मानवता धर्म मधलाय शब्द माहितीये ना. हा, अंबोदा, अंबोदाहा. काय होईल सांगा. अंभ ददाती इति. कोणता. उपपद तत्पुरुष. शाबास, कळलं. अंब ददाती इति. अंब म्हणजे पाणी, म्हणजेच काय, ढग, क्लाउड. कळलं का. सावधान मन हो. सावधान मन हो. काय होईल. सावधानम मन हो. कळलं का. सावधान असे मन, कर्मधारय. सावधानम मन हो. कळलं. अटेंटिव्ह माइंड. कळलं का. आता या समासामधलं कोणाला काही अजून कळलं नाहीये का बघा. सगळे समास आपले याच्यामध्ये कव्हर झालेत. ग्रेस, झालेत की नाही कव्हर बघा. न तत्पुरुष झाला, उपपद झाला, कर्मधारय झाला, आहे की नाही. आणि हे काय कर्म इतरेतर द्वंद्व झाला. आता कुठला राहिलाय बघा. सगळे येतात तुम्हाला. बहुव्रीही आहे. सगळे तत्पुरुष समास सगळे झाले, द्वितीये पासून सप्तमी पर्यंतचे. कळलं. मिस बोल. मिस आपण जेव्हा समासाचा विग्रह लिहितो तेव्हा विग्रह झाल्यावर फुलस्टॉप द्यायचा. नाही दिला तरी चालेल, नाही तरी. आणि तसं तुम्हाला काय येणार नाही माहितीये का. अगं तुम्हाला कॉलम भरायचे, कॉलम मध्ये येणार. कळलं की नाही. आता मी मागच्या वर्षीच तुम्हाला आत्ता जरा हे म्हणजे एक प्रश्न देते हा याचा. समास विग्रह कुरुत. घ्या लिहून, म्हणजे तुम्हाला कळेल लगेच. वया उघडा, पेन उघडा. मी सांगते, माझ्या पुढे आहे. हा बघा. हा 3 कॉलम करा आधी. 3 कॉलम. पेनने केलं तरी चालेल सध्या पुरतं. आणि वर लिहा समासानाम तालिका पूर्तिम कुरुतो. समासानाम तालिका पूर्तिम कुरुतो. ओंकार लिहून झालं वर. हॅलो. हा, आता पहिल्या कॉलम मध्ये लिहा वर सर्वात समस्त पदम. पहिल्या कॉलमला नाव द्या समस्त पदम. दुसऱ्या कॉलमला नाव द्या विग्रह. विग्रह लिहिलं. आणि तिसऱ्या कॉलमला नाव द्या समास नाम. समास नाम. हा, ही कॉलमची नावं झाली वर. आता एक आकडा. ग्रेस, जरी तुझ्याकडे असला पेपर तरी लिहून घे. हा हा, चिंताकुलह. एक आकडा घातला पहिल्या कॉलम मध्ये. चिंताकुलह. ची पहिला. आता त्याच्या समोर बर का विग्रहच्या कॉलम मध्ये
चिंतया आकुलः. चिंतया आकुलः. आणि आता समास नाम मध्ये डॅश आहे आणि त्याच्याही पुढे फुल स्टॉप आहे बघा. कळलं? आता काय लिहिणार हो तिथे तुम्ही, काय भराल सांगा. हॅलो, कोण बोलते? ग्रेस. ग्रेस बोल, काय लिहिशील? तृतीय तत्पुरुष. कळलं नक्की? शाबास. हे असं तुम्हाला प्रश्न येणार. हा, आता 2 आकडा. तृतीय तत्पुरुष कळले ना? चिंतया, मूळ शब्द चिंता, मालाप्रमाणे. मग तृतीया तत्पुरुष कळलं का? आता दुसरा, पहिल्यांदाच डॅश आहे बघा, पहिल्या कॉलम मध्ये डॅश. दुसऱ्या कॉलम मध्ये आहे पुस्तकस्य पठनम. सगळे लिहा, कोणी कंटाळा करू नका. महेक लिहायचंय बर का. पुस्तकस्य पठनम. आणि तिसऱ्या कॉलम मध्ये लिहा षष्ठी तत्पुरुष समास. षष्ठी तत्पुरुष. षष्ठी तत्पुरुष. आता मला सांगा इथे काय भराल तुम्ही? आता ग्रेस तू बोलू नको, थांब, दुसऱ्या कोणाला तरी बोलू दे. रिनिया काय लिहिशील? पुस्तक पठनम. शाबास, कळलं? हे असे प्रश्न हे सोपे आहेत की नाही? म्हणजे तुम्हाला 80 पैकी 80 मार्क मिळू शकतात, आहे की नाही? आता तिसऱ्या 30 आकडा घाला खाली. शुक सारिकाः. शुक सारिकाः पहिल्या कॉलम मध्ये. दुसरा कॉलम डॅश. आणि तिसऱ्या कॉलम मध्ये इतरेतर द्वंद्व. इतरेतर द्वंद्व. आता मला ओंकार तू सांग रे, इथे काय लिहिशील? शुकः च सारिकः च. शाबास, कळलं? 1 मार्क मिळाला. एक फिलिंग द ब्लँक्स भरली, 1 मार्क. आता बघा पुढचा 4 आकडा घाला खाली. अरुचिही. अरुचिही, अननसातला ओ, ची पहिला आणि त्याच्या पुढे विसर्ग. अरुचिही. दुसऱ्या कॉलम मध्ये डॅश. आणि तिसऱ्या कॉलम मध्ये न तत्पुरुष. न तत्पुरुष आणि फुल स्टॉप. आता हे कोण सांगेल? प्रचिती परुळेकर सांग मला. न रुची. बरोबर, न रुचीही. कळतंय सर्वांना? आपले झालेत की नाही समास बघा. मी तुम्हाला म्हणते ना, या 4 समास पत्र म्हणजे अभ्यासपत्रातूनच येणार बघा. आहे पुढे आता डॅश. 5वा आकडा घाला, पहिल्या कॉलम मध्येच डॅश. दुसऱ्या कॉलम मध्ये भरतः नाम मुनिः. भरतः नाम मुनिः. आणि तिसऱ्या कॉलम मध्ये लिहा कर्मधारय. कर्मधारय.
कळलं? आता मला ओजस तू सांग, काय लिहिशील? भरत मुनीही. शाबास, भरत मुनीही. आता एक तरी वेगळा आलाय का बघा, सगळे सोपे आहेत की नाही? आणि परीक्षेत तुम्हाला 5पैकी 3 लिहा येणार, म्हणजे किती सोपे असतात, आहे की नाही? ग्रेस, आता समासाबद्दल काही शंका नाही ना? नाही. हा, शाबास, मॅम, बोला. फक्त एकदा समाहार द्वंद्व एक्सप्लेन कराल? हो, समाहार अगदी सोपा आहे बघ. आता समाहार द्वंद्व जो आहे ना, समाहार म्हणजे वगैरे वगैरे आपण म्हणतो ना. हे बघ, तुला सांगितलं भाजीपाला आण. आता भाजीपाला म्हणजे मार्केटात गेली तू, भाजीपाला मंडईत, भाजी आणि पाला फक्त आणते का तू? काय काय आणते सांग? हॅलो, चिकन मटन आणते ना सगळं? हॅलो, हा. मग वगैरे वगैरे, कळलं का? समाहार द्वंद्व. उदाहरणार्थ बघ, हस्तपादम, लिहून ठेव उदाहरण, हस्तपादम. आता हात पाय, हस्तपादम म्हणजे काय? हात पाय. आई सांगते ना, हात पाय धुवून ये जेवायला. मग तू फक्त हात आणि पाय धुते का? तोंड धुते, डोळ्याला पाणी लावते, आहे की नाही? वगैरे वगैरे, कळलं? मग याची फोड कशी करणार? हस्तौ पादौ एतयोः समाहारः. कळलं का? 2 हात 2 पाय असतात ना? हो. हॅलो का? आता आणखीन काय उदाहरण सांगू बरं तुम्हाला? पटकन आता आठवत नाही मला. हात पाय, भाजीपाला मराठीतून म्हणतो आपण, हरिद्रा कुंकुमम. हरिद्रा कुंकुमम याचा अर्थ काय होतो? हळदी कुंकू, आहे की नाही? मग हळदी कुंकाला बायकांना बोलवतात, फक्त हळद आणि कुंकू लावतात का हो? तू सांग बरं, तुमच्याकडे हळदी कुंकू नाही करत, पण हळद आणि कुंकू लावतात फक्त, आणि पाठवतात का? हॅलो, माहित नाही. म्हणजे समारंभाला बोलवल्यावर बायकांना हळदी कुंकू लावतात, पण त्याच्याबरोबर खायला देतात, कॉफी देतात, चहा देतात, आहे की नाही? वगैरे वगैरे, हरिद्रा कुंकुमम एतयोः समाहारः. कळलं का? अशी फोड करायची. इतर समाहार द्वंद्व. कळलं? आणखीन काय बरं अडलंय सांगा? मिस, हॅलो, तुम्ही युग्ममालाचा 3rd श्लोक शिकवणार होतात हा ना? बघ आहे ना. आई गो, आठवण नाही. मी मगापासून ठरवलं होतं की हे संपत आलं. आता नेमकं बाळा 2-3 मिनिटं आहेत, आहे की नाही? मग पुढच्या वेळेला सुरुवातीलाच मला आठवण कर. मिस काय हो बोल, मिस. बोला, प्रश्न मिस विचार, बोल ना. मिस ते प्रतिपादिकम लिखत म्हणजे काय? हा, बरं झालं विचारलं. प्रतिपादिकम म्हणजे मूळ शब्द लिहा. म्हणजे असं आहे बघा, समजा मालया, मूळ शब्द माला, आहे की नाही? हस्तस्य, मूळ शब्द हस्त. कळलं का? त्याच्या पुढे विसर्ग सुद्धा नाही लिहायचा. प्रातिपादिकम म्हणजे मूळ शब्द. कळलं का? आणि हे 2, हे बघ, अर्धा मार्काला 1. कळलं का? असे 2 येतात. अपठित मध्ये येतं साधारण.
आणि ते जे असतात शब्द ते एक सर्वनाम असतं आणि एक नाम असतं. कळलं का? त्यामुळे मिस आज होतं आमचं पेपर तेव्हा आलेलं. काय आलं होतं आहे का आठवतंय? हा मिस तस्मीन आणि वृक्ष आलेलं. शाबास. आता तस्मीन मध्ये मूळ शब्द काय हो? एक सर्वनाम येतं, मी तुम्हाला सांगितलं. तस्मिन तयोः तेषु सप्तमी म्हणजे तत् प्रोनाउन आहे. कळलं का? चुकलं ना विधान? हा मिस ओंकारचं. ओंकार लक्षात आलं का? पण तद हा. आणि दुसरं वृक्षाहाचं काय होईल? वृक्ष. कळलं का? वृक्ष पण नाही, प्रथमा नाही, नुसता शब्द वृक्ष. आता बघा आणखीन याच्यात माझ्या समोर एक आहे. अहमचा अस्माद येणार ना? अहमचा अस्मद. बरोबर. आणि भूमौचं भूमी. बरोबर. आता बघा याच्यात आहे, आत्ता माझ्या पुढे पेपर आहे ना मागच्या वर्षीचा, सुखानी प्रातिपादिकम लिखत. सुखानी काय होईल? सुखम. कळलं का? सुखानी सुखम, ते सुख. कळलं का? आणि तस्यचं काय होईल? प्रातिपादिक